we know that y equals to f of x. Y equals to f of x is a real valued function, and this function is differentiable at x equals to a. Then we write f dash of a equals to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. हे डेफिनेशन आपण डेरिव्हेटिव्हची पाहिली. ही डेफिनेशन आहे फर्स्ट प्रिन्सिपल, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. आणि याच डेफिनेशनचा यूज करून आपण हे इम्पॉर्टंट रिझल्ट फाइंड आउट केलेले आहेत. तर फर्स्ट रिझल्ट आहे आपला ddx ऑफ k equals to 0. ddx of k equals to 0 where k is constant. Now what is mean by k? K means constant. कोणताही नंबर घेतला आपण आणि त्याचं जर आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, फॉर एक्झाम्पल ddx ऑफ जर 2 घेतला आपण, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 0. ddx ऑफ 1/2 जर घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होणार आहे? 0. जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह, कोणताही कॉन्स्टंट नंबर असो, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट केला तर तो काय राहणार? 0 राहणार. तर हा फर्स्ट फॉर्म्युला आपला. तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील, सर्व फॉर्म्युला लक्षात ठेवावं लागतील, तेव्हाच तुम्हाला डिफरेंशिएशन येईल. ddx ऑफ, सेकंड फॉर्म्युला, ddx ऑफ x to the power n equals to n into x to the power n minus 1, where n belongs to q. Q means rational number. Rational number means जो नंबर p by q च्या फॉर्म मध्ये असतो त्याला रॅशनल नंबर म्हणतात. म्हणजे आपण इथे फ्रॅक्शन घेऊ शकतो यांच्या ठिकाणी. तर हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? समजा x to the power 2 असेल, x to the power 2 आहे, म्हणजे x to the power n सारखं ट्रीट करायचा. हा n 2 सुद्धा रॅशनल नंबर आहे, पण याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल आपल्याला, तर आपल्याला काय करावं लागेल? 2 into x to the power 2 minus 1. 2 into x to the power 2 minus 1. म्हणजेच फायनल काय होणार? 2x means 2x. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x square equals to 2x. The derivative of x square equals to 2x. दुसरा एखादा x to the power 5 घेतलं, 4 घेतलं, 4 चा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर 4 into x to the power 4 minus 1. हाच फॉर्म्युला अप्लाय केला आपण. कंपॅरिझन करायचं एक्झाम्पल फॉर्म्युला सोबत. कंपॅरिझन केलं तर बरोबर तुम्हाला लक्षात येईल यांच्या ठिकाणी किती आहे? 4 आहे. 4 into x to the power 4 minus 1. Therefore 4 into x to the power 3. x to the power जर 5 घेतला आपण तर काय होणार? 5 into x to the power 4. एकने पॉवर कमी करून टाका. x to the power 6 जर घेतला तर 6 into x to the power 5. फॉर्म्युला काय म्हणतो आपला की जो पॉवर मध्ये नंबर आहे तो समोर घ्या आणि x चा पॉवर 1 ने कमी करून टाका. पॉवर मध्ये जो नंबर आहे तो समोर घेतला, x चा पॉवर 1 ने कमी करून टाकला. तर अशा प्रकारे आपल्याला x to the power n चा आपल्याला यूज करता येईल, फॉर्म्युलाचा यूज करता येईल. नेक्स्ट आहे ddx ऑफ x. ddx ऑफ x. x आहे, x प्लस x ने डिफरन्शिएट करतो म्हणजे आन्सर किती? 1. ऍक्च्युअली असं लिहू शकतो ddx upon dx upon dx equals to 1. फोर नंबरचा फॉर्म्युला आहे ddx ऑफ 1 upon x. ddx of 1 upon x means minus 1 upon x square. minus 1 upon x square. आता हा फॉर्म्युला आला कसा? तर या फॉर्म्युल्याला मी असं लिहितो ddx ऑफ x to the power minus 1. लिहिता येतं न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये -1. आणि हा फॉर्म्युला आता याच्यासारखा ट्रीट करायचा. सेकंड नंबरचा जो फॉर्म्युला आहे, सेकंड नंबरचा जर फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर काय होणार? -1 into x to the power -1. पॉवर 1 ने कमी करावा लागतो, पॉवर 1 ने कमी केला आपण. -1 x to the power -2. Therefore -1 upon x square. -1 upon x square.
This is the formula number 4. Fifth formula, ddx of e raised to the power x, ddx of e raised to the power x, e raised to the power xx. Formula number 6. Formula number 6, ddx of a raised to the power x equals to a raised to the power x into log of a. Here a greater than 0. a greater than 0. काय फॉर्म्युला काय आहे? जर समजा 4 रेज टू दी पॉवर x असेल, कसा ट्रीट होईल? 4 रेज टू दी पॉवर x असेल, 4 रेज टू दी पॉवर x a च्या ठिकाणी 4, तर काय लिहिता येईल असं? 4 रेज टू दी पॉवर x into log of 4. 4 raised to the power x into log of 4. 7 raised to the power x असेल तर काय लिहिता येईल? 7 raised to the power x into log of 7. log of 7. 7 number, ddx of root x, ddx of root x, ddx of root x काय होणार? आपण फाइंड आउट करूया ddx of root x. याला कसं लिहू शकतो मी? ddx of, we can write here x is to the power 1 by 2. रूट म्हणजेच काय असतो? 1 by 2. x is to the power 1 by 2. Therefore, we apply second formula here. Second formula is x is to the power n into x is to the power n minus 1. Therefore, 1 by 2 into x is to the power 1 by 2 minus 1. 1 by 2 minus 1. Therefore, here 1 by 2 into x is to the power 1 by 2 minus 1 means minus 1 by 2. Therefore, 1 upon 2 x is to the power 1 by 2. Therefore, answer is 1 upon 2 raised to the power under root x. Therefore, under root x. Therefore, our answer is 1 upon 2 under root x. 1 upon 2 under root x. रूट x चा जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल, एखाद्या वेळेस विसरले तुम्ही, आपल्याला अशा प्रकारे ते फाइंड आउट करता येते. ddx of root x equals to 1 upon 2 root x. 8 नंबरचा फॉर्म्युला ddx of log of x equals to 1 upon x. ddx of log of x equals to 1 upon x. फॉर्म्युला नंबर 9. आता ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला घेऊ आपण. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ddx of, पॉज करून नोट करून घ्या. नेक्स्ट फॉर्म्युला ddx of sin x. हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. ddx of sin x cos x, ddx of cos x minus sin x, ddx of tan x sec square x. हे फॉर्म्युला पूर्ण लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येईल. ddx of cot x minus cosec square x, ddx of sec x into tan x, ddx of cosec x minus cosec x into cot x. These are all trigonometric formulas. Rules of differentiation. Let u and v are be the differentiable function of x. Then, if y equals to y हा जर दोघांचे ऍडिशन असेल, डिफरन्शिएशन ऑफ सम या दोघांची ऍडिशन असेल, म्हणजे एक फंक्शन हे दिलेलं दुसरं फंक्शन हे, आणि याचं जर आपल्याला डिफरन्शिएशन करायचं, सिंगल फंक्शन असेल तर फॉर्म्युलाचा यूज करायचा. पण असे दोघांची जर ऍडिशन दिली असेल तर मग डिफरन्शिएशन कसं करायचं? तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे dy by dx. हा रूल आहे ऍडिशनचा. dy by dx इक्वल्स टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx.
dv अपॉन dx. सेकंड असंच मायनसचं सुद्धा आहे, डिफरन्शिएशन ऑफ डिफरन्स u मायनस v दोन फंक्शनची जर सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा असाच करायचा, dy बाय dx इक्वल्स टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. म्हणजे आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं आहे, कन्सिडर करू आपण एक्झाम्पल, इफ y इक्वल्स टू e टू दी पॉवर x प्लस x स्क्वेअर, हे दोन फंक्शन आहे, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, या दोघांची ऍडिशन आहे. आपल्याला ऍडिशन आहे, ऍडिशन म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला लावावा लागेल आपला, म्हणजे याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट करताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं लिहावं लागेल. देअरफॉर dy बाय dx, इकडला ddx घ्यायचा, तिकडला सुद्धा ddx घ्यायचा, ddx ऑफ e टू दी पॉवर x प्लस x स्क्वेअर. आणि फॉर्म्युला काय म्हणतो आपला, फॉर्म्युला आपल्याला सेपरेट करतात. दोन फंक्शन असेल तर वेगवेगळं, याला ddx लावा, ddx ऑफ e टू दी पॉवर x प्लस ddx ऑफ x स्क्वेअर, आणि फाइंड आउट करता येतो याचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह पण पाहिला, e टू दी पॉवर x होतो आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, x square the derivative 2x. This is the final answer. This is the dy by dx. We differentiate y with respect to x here. If y equals to u into v, product आहे दोघांचा, product rule काय आहे डिफरन्शिएशनचा, तर dy by dx equals to, जसं आपण ऍडिशन मध्ये सरळ फर्स्ट फंक्शनला डेरिव्हेटिव्हला सेकंडला डेरिव्हेटिव्ह, इथे काय करावं लागते, तर फर्स्ट फंक्शन मीन्स u into derivative of second plus second function v into derivative of first. Okay, first function into derivative of second plus second function into derivative of first. पहिल्यांदा पहिलं फंक्शन घेतलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, दुसरं फंक्शन घेतलं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला. बरोबर लक्षात ठेवा. y इक्वल्स टू u अपॉन v, कोशंट u, डिव्हिजन जर दिले असेल फंक्शन मध्ये तर मग काय करायचं, तर डिव्हिजन दिली असेल फंक्शन मध्ये तर आपल्याला काय करावं लागेल, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स टू, खाली येतो, dy बाय dx इक्वल्स टू u स्क्वेअर, सॉरी v स्क्वेअर, आधी v स्क्वेअर करून डिनॉमिनेटर स्क्वेअर करून घ्यायचा आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर स्क्वेअर करून घ्यायचा आणि पुन्हा हा डिनॉमिनेटर इथे घ्यायचा. v स्क्वेअर v इंटू du अपॉन dx मायनस, इथे प्लस होतं, इथे मायनस u इंटू dv अपॉन dx, u इंटू dv अपॉन dx. हे फॉर्म्युला तुम्हाला, हे फॉर्म्युले आणि हे रूल्स दोन्ही लक्षात ठेवल्याशिवाय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह देणार नाही. आपण पाहिलेल्या इम्पॉर्टंट रूल्स आणि फॉर्म्युलांचा यूज कसा करतात ते आपण पाहू. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि एक्झाम्पलचं हेडिंग राहणार आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला एक्स ने डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणजे हे पूर्ण फंक्शन एक्स मध्ये राहणार आणि या एक्स मध्ये चेंज केला तर वाय मध्ये चेंज होतो, म्हणून आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. इथे लिहितो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल्स टू, आता लिहिताना आपण दोन्ही साईडचा ddx घेऊ, इथे y चा ddx घ्यायचा, x चा लेफ्ट हँड साइडचा वी टेक द लेफ्ट ddx ऑफ लेफ्ट हँड साइड और राइट हँड साइड, ddx ऑफ y equals to ddx of x is to the power 4 by 3 plus e is to the power x minus sin x. ddx of y means dy by dx, तसं आपल्याला फाइंड आउट करावं लागते dy by dx. ते एक्झाम्पल अशी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, द फॉलोइंग एक्झाम्पल, नाहीतर मग फाइंड dy by dx असं येऊ शकते. म्हणून याला आपण हे तीन टर्म्स आहेत, एक अल्जेब्रिक टर्म आहे, एक एक्सपोनेन्शियल, एक ट्रिग्नॉमेट्रिक. तर हे तीनही टर्म्स आपण सेपरेट करू, म्हणजेच ऍडिशनच्या रूल नुसार ddx ऑफ x टू दी पॉवर 4 by 3 ऍडिशन आहे दोन फंक्शन मध्ये, प्लस ddx ऑफ e टू दी पॉवर x, आणि नंतर मग सबस्ट्रॅक्शन दुसरा जो रूल आपला सबस्ट्रॅक्शनचा तो यूज करता येतो आपल्याला, मायनस ddx ऑफ sin x. आता ddx ऑफ x टू दी पॉवर 4 by 3 मीन्स x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला यूज करायचा. x टू दी पॉवर n चा फॉर्म्युला काय असतो, n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1
मीन्स एक्स टू दी पॉवर 4/3 चा काय होणार आहे 4/3 एक्स टू दी पॉवर 4/3 मायनस 1 4/3 मायनस 1 आता हे 4/3 मायनस 1 4/3 ऍज इट इज आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर ही 4 मायनस 3 अपॉन 3 मीन्स एक्स टू दी पॉवर किती 4 मायनस 3 मीन्स 1/3 देयरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो मग 4/3 x to the power 1/3 plus e to the power x चा डेरिव्हेटिव्ह e to the power x minus sign as it is and sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. Therefore, this is our answer. Into tan x algebraic फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि दोघांचा प्रॉडक्ट दिलेला आहे म्हणजेच आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल ddx ऑफ u into v आहे प्रॉडक्ट आहे दोघांचा हा u आणि हा v तर काय होतो फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट हियर x to the power 5u is first function and tan x is the second function. We write differentiate with respect to x. Differentiation चा व्हेरिएबल कोणता आपला x आहे x ने y ला डिफरन्शिएट करायचा म्हणजेच काय मिळणार आपल्याला dy by dx मिळेल म्हणजे ddx of x to the power 5u into tan x first function आहे second function first function x to the power 5u ddx of second means tan x plus second function means tan x into ddx of first means x to the power 5. Therefore, x to the power 5 into tan x का derivative sec square x plus tan x आणि हे कशासारखं ट्रीट करायचं x to the power n सारखं n means 5 into x to the power 4 5 into x to the power 4. आता या पूर्ण टर्म्स मधून काही कॉमन निघते का इथे आणि इथे या दोन टर्म्स आहेत या दोन्ही टर्म मधून जर कॉमन निघत असेल तर कॉमन काढायचा एक तो कॉमन कारण x to the power 4 इथे आहे आणि इथे x to the power 5 आहे म्हणजे आपण काय कॉमन काढू शकतो x to the power 4 x to the power 4 जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो x into इथे x to the power 4 कॉमन काढलेला आहे म्हणून इथे x राहणार x into sec square x plus 5 tan x. This is our final answer dy by dx equals to x to the power 4 in bracket x into sec square x plus 5 tan x. Our next example is y equals to x square plus 3 upon x square minus 5. Differentiate with respect to x. Here there is a two functions. Numerator function is algebraic, denominator function is also algebraic, u upon v, and our rule for u upon v is equals to ddx of u upon v equals to v square v into ddx of u minus u into ddx of v where v not equals to 0. This is our rule for derivative of quotient. Here dy by dx चला आपल्याला काय करावं लागेल v square means x square minus 5 is our v, this is u and this is v square means x square minus 5 bracket square x square minus 5 bracket square first function sorry v square means v only v here v into ddx of u means x square plus 3 है ना formula minus u into means x square plus 3 into ddx of v means x square minus 5 therefore x square minus 5 as it is याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही इथे ddx नाही ऍज इट इज लिहायचं आणि याला ddx आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मग या x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय होतो x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह तो 2x x to the power n चा फॉर्म्युला जर लावला आपण 2x ला
लावून तर काय होतं त्याचा आन्सर 2x प्लस आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 आहे कॉन्स्टंट टर्म आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3 याला डेरिव्हेटिव्ह नाही म्हणून ऍज इट इज लिहिले आणि या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर पुन्हा आला प्रॉडक्ट आहे दोघांमध्ये 2x मायनस 0 कारण मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 ना अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये थोडं आपण व्यवस्थित लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर मायनस 5 दिस इज 2x लिहिताना समोर लिहितो 2x एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस आणि इथे सुद्धा 2x आहे 2x एक्स स्क्वेअर प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर पहा 2x आहे इथे 2x दोन्ही टर्म मधून कॉमन निघू शकतो. 2x कॉमन जर काढला मी तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि या मायनसने या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल. देअरफॉर मायनस 5 मायनस 3 मीन्स मायनस 8 and minus 8 into 2 means minus 16x upon. Therefore, minus 16x upon x square minus 5 bracket square. This is our dy by dx. या काही सम्स आहेत आपण पाहिल्या. आपण प्रॉडक्टचा यूज कसा करायचा ते पाहिलं आणि ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आपण दोन्ही एक्झाम्पल पाहिलेले आहेत.